खडकी पांढरी वस्ती येथे मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस झाला, त्यामुळे हे जे समोर दिसतंय कांद्याची बराकीची पत्रेच अक्षरशः उडून गेले. एवढे भक्कम पत्रे होते आणि त्याला खांब होते, तर तो खांबसुद्धा कशा पद्धतीने उन्मळून पडला हे समोर दिसते पहा. तर कांदे भिजल्यामुळं संपूर्ण कुटुंब हातबल झाले आणि अनेक स्वप्न असतात प्रत्येक शेतकऱ्याची, का हे कांद्याचे 2 रुपये मिळाले का आपल्याला पुढं समजा आता खरीप हंगाम आहे किंवा मुलांचे शिक्षण आहे, सगळ्या याच्यावर ते पाणी पडले. काय नाव तुमचं? शशिकांत राक्षी. काय काय परिस्थिती काय झाली नेमकं? अहो काय राहिलंच नाही आमचं, कांद्याची दोन्ही शेड उडाली, हां. घराचं पत्र फुटलं, गायांचा गोठा पडला, तर आता काय राहिलंच नाही त्याच्यात. तर 800-900 पिशे कांदा कर्ज काढून गेले आम्ही सगळं. 800-900 पिशवी कांदा आहे. पोरीचं शिक्षण राहिलं, डॉक्टरही राहिलं. हा काय करते मुलगी? अहो ती 12वीला आहे आता. हां. 11वीला जी आणि हां. 12वीला गेली नाही. हां. तर मला सांगा, ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठं होते? इथंच होतो मी याच जागी. हां, मग कसं झालं, मग काय थोडं सांगा ना मला. काय पाऊस आलं, हां. वारं जास्त होतं, हां. वारं कमीच नव्हतं होत. हां. त्या वाऱ्यामध्ये का शेड उपटलं तर ते 1 सेकंदात तिकडे जाऊन पडले. हां, व त्याचं नव्हतं करून टाकलं. शेड उपाडलं, म्हणजे शेडचे खांब उडाले, खांब उडून उपटून पडले, उलटून पडलं. उलटून पडले. तर ते पत्र्यावर पडलेले दिसतंय ते. घरा पुढे पडलं ते. हां. आणि नंतर तुम्ही म्हणजे त्यावेळेस लगेच निवाऱ्यासाठी घराकडे गेले का? घराकडे गेलो तर घरात आजीन बाबा होते त्या कोपऱ्यात, हां. त्यांना बाजूला घेतलं, त्यांना लागलं नाही तेवढं बरं झालं, पण ती घाबरली. हां हां. रात्री डॉक्टर नाही लागली त्यांना. त्यांना रात्री डॉक्टरकडे न्यावं लागलं. तर साधारण एक 800-900 पिशवी किती रुपयाचा कांदा असं अंदाजे आजच्या भावात पार 180-90 गेला असं तरी 9 लाखाचं कांदा होतं. कांदे होते, पण आता भिजल्यामुळे थोडं म्हणजे चांगल्या पद्धतीत नुकसान झालंय. आणि आता आम्हाला अजून 2 महिने ठेवायचं होतं बरं की एवढं पॅकमध्ये. असं ना? पुढं 250-300 इकायची अपेक्षा होतीच ना. आहे ना, आहे ना, बरोबर आहे. आता आम्हाला या बाजारात इकूची नाही वाटत, पण आता पर्याय नाही. पर्याय नाही, भिजल्यामुळं थोडं त्या पद्धतीने आता विकणं भागच पडले. कारण इथं कांद्याची बराकी आहे आणि हे पहा, संपूर्ण कांद्याची बराकीवरचं जे शेड आहे पूर्णपणे कॉलॅप झाले आणि कुटुंब पूर्णपणे हातबल झाल्याचं दिसतंय. हा समोर जो खांब आहे तो सुद्धा समोर दिसतोय, कशा पद्धतीने उन्मळून पडलाय. पत्र्याचे बाग तुकडे झाले. हा, पत्र्याचे सुद्धा तुकडे. नवस केलं ना गेल्या गेल्या वर्षी नवीनच केलं होतं. वादळ काही तिकडे गेलं, काही ते फुलच नाही कुठे काही. काय नाव आजी तुमचं? मंगल काशीनाथ राक्षी. मंगल काशीनाथ राक्षी. काय झालं, ही घटना कशी घडली काय? हे वादळ आलं, हां त्या वादळात उडालं, हां उडाल्यावर मग धरलंच. ही इथंच होती, हां. तर ह्यो खांब पडला इथं, मग घरी पळाली. आणि मग तुम्ही घरातच होते ना? मी आवाज झाला का लय मोठा? लई मोठा आवाज आला, घरावर एक पत्रा पडला. हां, आहे, बरोबर आहे, खरं आहे. भावनावश होतोय माणूस आणि जो प्रसंग असतो त्यालाच माहिती असतं का कशी घटना होती. म्हणजे याच्यातून वाचले आणि वाचलो आम्ही सगळेच वाचलो. वाचलो आणि नुकसानही झालं, ते ठीक आहे, पण वाचलो हे सुद्धा महत्वाचं आहे. घरात बाबा होते का? बाबा मी पोर. नंतर तुम्हाला धक्का बसला सगळा, हा, डॉक्टरकडे यावं लागलं. हा. तर ठीक आहे, पहा, म्हणजे इथं आता सुद्धा ग्रामस्थ सुद्धा आले आहेत. इथं दादा ओशेट सुद्धा पोकरकर आहेत स्वतः, आणि दीपक सरपंच आहेत आणि संपूर्ण शेतकरी आहेत. या कुटुंबाला धीर देण्याचं काम चालू आहे.